मी सध्या बँड्रा ईस्टमध्ये आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे आहे गरीबनगर, जे आता डिमॉलिश म्हणजेच थोडं कारवाई गरीबनगरवरती झालेली आहे. त्यानंतर खरं तर सर्वांना वाटलं होतं की इथे मोकळा श्वास घेतला जाईल, पण वांद्रे ईस्टची किंवा पूर्वची जी परिस्थिती आहे ती अजूनही कुठेतरी तशीच आपल्याला दिसते. माझ्या मागे तुम्ही हा पाहताय, हा आहे बसस्टॉप. हा बेस्टचा बसस्टॉप आहे. मुळात ह्याची दुर्दशा झाली हा भाग वेगळा, पण हा बसस्टॉप आहे. इथे बस येऊन थांबणं अपेक्षित असतं, पण इथे बस थांबू शकते का? आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकतो की रिक्षा स्टँड आहे इथे, आणि त्याच्यामुळे बस जी आहे ती बस अशी या बसस्टॉपच्या जवळ जी आहे ती येऊ शकत नाही. आपण रिक्षाला काकांशी आपण विचारूया, तर आरामात जे आहेत ते रिक्षा लावून बसलेले आहेत. भाईजान, एक बात पूछनी थी. आपने अभी ऐसा ऑटो लगाया यहाँ पर, बस कैसा खड़ा रहेगा? बस यहाँ से जाएंगी ना सर. वो अभी ये छोड़ा है बच्चे लोग को, तो फ़ोन आया तो फ़ोन रिसीव कर रहा हूँ मैं. हाँ, इसके लिए थोड़ा सा होना चाहिए ना, बस स्टॉप तक जानी चाहिए ना. बस यहाँ पे आएंगी ना सर. बस यहाँ पे नहीं आती सर, यहाँ पे रुकती है, यहाँ से जाती है टर्मिनस सर. अच्छा अभी मैंने भाड़ा छोड़ा हूँ. अच्छा, आपण पाहतोय त्यांचं असं म्हणणं आहे की बस इथून जाते. आता ही एक समोरून आपण पाहतोय की बस जी आहे ती आलेली आहे आणि बसस्टॉपच्या जवळ जाणं अपेक्षित असतं बसने. ती बस जाऊ शकत नाही, बस इथेच थांबेल. आणखी एक आपण पाहिलं तर सध्याची परिस्थिती ही आहे की तुम्ही कुठेही मागे पुढे हटू शकत नाही, कारण की रिक्षा, तुम्ही जाल तिथे रिक्षा येते. अजून एक तुम्हाला पुढे जाऊन मी व्हिज्युअल्स दाखवतो की जे अतिक्रमण तोडलं, हा फुटपाथ आहे इकडे, आणि फुटपाथच्या वरच्या साईडला जे होतं ते अतिक्रमण होतं, आणि माझ्या मागे तुम्ही या साईडला पाहू शकता की कशा प्रकारे रिक्षा त्या फुटपाथच्या देखील वर जाऊन तिथे लावण्यात आलेल्या आहेत. खरं तर ही जागा जी आहे ती रिक्षा स्टँडची नाही आहे, हा रस्तासुद्धा नाही आहे, ही जागा आहे रेल्वेची जागा आहे, प्रशासनाची. आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे फुटपाथच्या वरच्या साईडला देखील ज्या आहेत त्या रिक्षा उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी खूप जास्त कोंडी या संपूर्ण जे आहे ते वांद्रे पूर्व या स्टेशनच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात इथे अजून काही महिन्यांनी, काही वर्षांनी बँड्रा वेस्टला जसा कॉरिडॉर आहे रिक्षासाठी, बसेससाठी, तसाच इथे तयार होणार आहे. पण तोपर्यंत जर आपण इथे पाहिलं तर अशाच प्रकारे इथे जे आहे ते रिक्षा स्टँड इथे लावलं. आप कौन? किस लिए बना रहे हो ये वीडियो? आप कौन? किस लिए बना रहे हो? अरे बेटा, आप कौन? बना किस लिए रहे हो? सवाल ये बता देंगे. आप ट्रॅव्हल करते हो यहाँ से? नहीं. हां, नाही. तर अशी सध्या इकडची संपूर्ण परिस्थिती आहे, आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी इथे होते. आपण एक काम करू, आपण काही 2 मिनिट आहे इथं. कोण बोलायला अर्थात तयार नाही आहे. लोक बोलायला थोडंसं घाबरत असतील कदाचित, पण हेच सध्या इकडचं वास्तव आहे. आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे इथे रिक्षाच्या नावाखाली, रिक्षा स्टँडच्या नावाखाली जी आहे ती वाहतूक कोंडी किंवा कोंडी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे अर्थात सुधारलं गेलं पाहिजे, कारण की फ्री मूव्हमेंट जर असेल तर कुठेतरी ट्रॅफिक जे आहे ते कमी होत असतं. त्याच्यामुळे आता यावरती काय उपाय शोधला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्या समी संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई.